एक मिनिट सत्यजितजी, या प्रकारच्या घटना अनेक वेळा होत असतात. मंत्री येत नाही, गॅलरीमध्ये अधिकारी राहत नाही, अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली. एक मिनिट, काल याच प्रकारची घटना खालच्या सभागृहात झाली. विधानसभेचे अध्यक्ष सभागृहात आले आणि त्यांनी चीफ सेक्रेटरीला 15 मिनिटाच्या एक अर्ध्या तासाच्या आत तिथे हजर राहण्याकरता सांगितलं. 5 मिनिटाच्या आत चीफ सेक्रेटरी आणि कमीत कमी 6 ACS तिथे उपस्थित झाले, सगळे मंत्री सकट. नाही नाही, माझं असं म्हणणं आहे की थोडस अशी जरा दाखवण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी सभापती महोदयांना विनंती आहे की याच्यानंतर असं घडलं तर तुम्ही तुमचं शस्त्र वापरा, ही विनंती करतो. नाही, मी बोलवताच मंत्री महोदय दालनात येऊन बसलेले, त्याच्यामुळे आता आपण अनुक्रमांक नंबर 2 आणि सूचना क्रमांक 25 अंबादास दानवे कोणती आता आलेत मंत्री वरती 25 यादी नंतर कोण उत्तर देणार याला? मंत्री महोदय आले ना. वेळेवर आले नाही त्याच्यावर फार मोठी चर्चा नाही. ऐका ना, सकाळी आज 9:30 वाजता सभागृह परबसाहेब सुरू झालं. ज्यांनी ज्या ज्या आयुधा पद्धतीनं काही प्रश्न मांडले होते, काय केले होते, ते आमदार देखील कुठे उपस्थित होते. त्याच्यामुळे अशा वेळी असं आपल्याला नाही म्हणता येणार. असं कसं मग आपण अशा स्थितीमध्ये ते पुढे ढकलतो. नाही मंत्री भाई मंत्री महोदयांना मी ऐका ना जरा. मंत्री महोदयांना मी सांगितलं की आपल्याला असं म्हणता येणार नाही, सदस्य उपस्थित नव्हते, कारण फक्त आपल्याला अधिवेशनाच्या काळामध्येच त्यांना विचारायला संधी असते. एरी तुम्हीच विचारता सगळे, त्याच्यामुळे ती सवलत त्यांना देण्यात आलेली आहे. हा, ते आपण पुढे ढकलतो. त्यामुळे सत्यजित तांबे काही पुढे ढकलले. सूचना क्रमांक 2. हो ना, मी सूचना क्रमांक 25 मांडली ना. कोण मंत्री उत्तर देतात? सूचना क्रमांक 25. हे पण माझं, मी जास्त काही चर्चा नाही करत. जे जालन्याला ड्रायपोर्ट आहे, हे बरेच दिवस झाले घोषणा होऊन, हा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे, परंतु प्रदूषण नियंत्रणाच्या परवानग्या, रेल्वे व सीमा शुल्क विभागाशी संबंधित मंजुरी आणि वैधानिक ज्या काही परिपूर्ती आहे व्हायला वेळ लागतो. जवळपास 400 एकरवर हा ड्रायपोर्ट होतोय. जी खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करतो, जो शेतकऱ्यांचा शेतमाल आहे त्याची निर्यात करण्यासाठी त्या ड्रायपोर्टवर साठवणूक केली जाणार आहे. आणि म्हणून असं प्रकल्प महत्वाचा असताना किती दिवस झाले याचं सगळं उद्घाटन शुभारंभ होऊन, परंतु या छोट्या छोट्या गोष्टीमुळे सभापती महोदय हा ड्रायपोर्ट सुरू व्हायला वेळ होतोय. आणि मला वाटतं सरकारने तो कधी सुरू करणार, याच्या परवानग्या कधी मिळवणार, एवढाच माझा प्रश्न आहे. जालना ड्रायपोर्टच्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्यांच्या भावना लक्षात घेता केंद्र शासनाला हे कळवलं जाईल, कारण JNPTच्या अंतर्गत जालना ड्रायपोर्ट हे सुरू आहे. त्याच्यामुळं आम्ही तात्काळ उद्योग विभागामार्फत केंद्र शासनाला पत्र लिहू. सत्यजित तांबे.